आज ना मला डाळ काढायला जायचं आहे. हाय हॅलो सगळ्यांना, शुभ सकाळ. कसे आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जावो हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. तर सकाळचे फक्त 8:45 वाजले. फक्त टिफिन बनलेला आहे, बाकीचे सगळी कामे माझी तशीच पडलेली आहे. आणि आज मला जायचं आहे डाळ काढायला. बघूया आता, काढायचं म्हणतात की तिथं मग कॅप लावायचं म्हणतात, पण खूप जास्त दुखते आहे ना, म्हणून मला आज जावंच लागणार आहे. तर आता पटापट घरातली सगळी कामं आवरते आणि मग निघते. 10 वाजता निघायचं आहे, म्हणजे जास्त गर्दी राहणार नाही, पहिलाच नंबर निघेल. आणि एका दिवसात तर हे काम होणार नाही, 2-3 दिवस बोलवतीलच ते लागोपाठ. पण म्हटलं आज जाऊन बघूया काय म्हणतात, काढायची म्हणतात की मग कॅप लावायची म्हणतात. तर खूप जास्त दुखते, आता सहन पण नाही होते माझ्याने. चला तर मग पटापट घरातली सगळी कामं आवरते. सकाळचे अजून फक्त 8:45 वाजले होते आणि 10-10:30 वाजता आम्हाला निघायचं होतं दवाखान्यामध्ये. खूप दाढ दुखते आहे एक साईडची, तर तीच दाखवायला जायचं होतं. तर सकाळची तर फक्त टिफिन बनली होती, बाकीची सगळी कामे बाकी होती. आणि म्हटलं चला, थोडीशी चहा पण बाकी होती, जी की मी दुसऱ्यांदा घेत असते, म्हणून मी थोडीशी शिल्लकच ठेवते. तर म्हटलं चला आता ही ठेवलेली आहे तर घेऊन घ्यावी. जास्त काही इच्छा नव्हती आज मला चहा प्यायची, कारण की दात दुखत होता म्हणून. पण म्हटलं थोडीशी उरलेली आहे शिल्लक तर घेऊनच घेऊया. आणि दूधही तापवायचं बाकी होतं. बऱ्यापैकी सगळीच कामे माझी पेंडिंग पडलेली होती, कारण की मी फक्त टिफिन बनवली होती. आणि आता दूध एक साईडवरती गरम करायला ठेवून देते, चहा पिऊन घेते. आणि थोडीशी जी भांडे असतात ना सकाळची, म्हणजे टिफिनची, चहा पाण्याची वगैरे, ती सगळीसुद्धा घासून घेते. लादी तर आज काही पुसणं होणार नाही, म्हटलं जाऊ द्या उद्याच पुसेन. पण थोडीशी 2-4 भांडी आहेत, ती तरी नेमकी घासून घ्यावी. तुम्ही सुद्धा एक गोष्ट नोटीस केली असेल, कुठेही आपल्याला जायचं असलं की अगदी स्पीडमध्ये आपले कामे होऊन जातात. एका पाठोपाठ एक आपण एकही मिनिट वाया न घालवता सगळी कामे अगदी पटापट करून टाकतो, कारण की आपल्याला बाहेर जायचं असते. म्हणून असं वाटते की जाण्या अगोदर आपली सगळी कामे झाली तर बरं पडेल, कारण की तिकून आलं की मग खूप कंटाळा येतो, काहीही काम करायची इच्छा होत नाही. माझं तर नेहमी असंच असते, कुठेही जाऊन जर आले बाहेरून की मला अजिबात काम करायची इच्छा होत नाही. भलेही आपण प्रवासामध्ये काहीच काम केलेलं नसते, पण बसून बसूनच आपण एवढं दमून जातो की दुसरं काहीच काम करायची इच्छा होत नाही. माझ्यासोबत तर नेहमी असंच होते. चला, किचन क्लीन करायचं होतं, ते सुद्धा करून घेतलं. दुसरं कोणतंही काम माझ्याने हो की नको हो, पण किचन क्लीन करणं मात्र मी कधीच सोडत नाही. कुठे बाहेर जायचं असलं तेव्हासुद्धा, आणि रात्री झोपण्यापूर्वीसुद्धा मी पूर्ण किचन क्लीन करूनच मगच रात्रीसुद्धा झोप येते मला. तसंच मला किचन अजिबात सोडू वाटत नाही. कितीतरी उशीर लागतो हो किचन क्लीन करायला, 10 ते 15 मिनटं, पण एकदाचं किचन क्लीन झालं की मन मग निश्चिंत राहते. चला, मस्त देवपूजासुद्धा आज करून घेतली लवकरच. आणि लगेच मग करून 10:30 वाजता आम्ही निघालो दवाखान्यात जाण्यासाठी. तर दवाखाना जास्त काही लांब नव्हता, अर्ध्या तासाच्या अंतरावरच होता. पण तिथे आम्ही 11 वाजता पोहोचलो, आणि पोहोचलो तर बघतो तर डॉक्टरच आली नव्हती. 2 वाजता आले आणि एवढं ऊन बाहेर, बापरे बाप, नुसतं उन्हाच्या झाया लागतात. तसेच आली आणि जेवण पण नाही केलं आज, तर माझा उपवास होता. आली, थोडंसं काही वेफर वगैरे खाल्ले आणि आराम केला. तर आत्ता 4 वाजताच उठले मी लगेच, एवढ्या उन्हाच्या झाया लागतात बाहेर. तर हा दात तसं काढायचा सांगलेला आहे, खूप दुखतो आहे. तसा तो सडला आहे म्हणे, थोडा थोडा पण काढावाच लागेल. पण सिमेंट वगैरे भरून म्हटलं रूट केनाल होत असेल तर नाही म्हणत होते, रूट केनाल होणार नाही म्हणे. दवा दिलेली आहे 15 दिवसाची, तर म्हणे ही दवा घ्या तुम्ही, दवाने बंद होऊन जाईल, तुम्हाला रूट केनाल करायची गरज पडणार नाही. आणि नाहीच जर झालं तर मग दात काढावा लागेल, आणि दाढ काढून मग पुन्हा दुसरी दाढ आपण बसवू शकतो म्हणे. तर असं काहीसं आहे. तर बघूया आता, 15 दिवसाची दवा दिलेली आहे, ती दवा घ्यायची आहे. दवाने जर पूर्ण बंद होऊन गेलं तर मग काढायचीही गरज लागणार नाही. तसं तर सांगितलं आहे की बंद होऊन जाईल, पण बघूया आता पुढे. खूप भयंकर ऊन आहे बाहेर, बापरे बाप.
ज्यांचं ऑटो रिक्षा चालवायचं काम वगैरे असेल बाहेर तर किती त्रास होत असेल नाही का. आता आज मला पावभाजीच करायची आहे, दुसरं तर काही करायचं नाही. पावभाजीला काय फक्त भाजी करावी लागते, पोळ्या तर कराव्या लागत नाही, म्हणून पोळ्याला आज निवांत आहे. आणि मी रेसिपीसुद्धा शेअर करते तुमच्यासोबत. तर बऱ्याच वेळा केलेली आहे म्हणून विचार करते करू की नको करू. बघते जमेल तर करेल, नाही तर मग नाही करणार. तर आता मस्त चहा ठेवते, उपवास आहे म्हणून चहा घेते. तसं तर उन्हाच्या खूप छाया लागत आहेत, खूप थंड थंड खायची इच्छा होते दुपारच्या वेळेमध्ये, पण तरीसुद्धा 1 कप चहा ठेवते, चहा घेते आणि मग पुढच्या कामाला सुरुवात करते. आत्ताच हे पार्सल आलेलं आहे माझं. तर यामध्ये मी डिश ड्राईंग मॅट मागवला आहे. कधी कधी थोडेफार भांडे असतात ना किचनवरती, मग घासले की सगळं पाणी पाणी होऊन जाते, आणि कधी भाजीपालासुद्धा धुवायचा असतो. तर हे मॅटवरती ठेवलं की अगदी लवकर ते मग पाणी यामध्ये जिरावून जाते, खाली पाणी सांडलं जात नाही, त्यासाठी मागवलं आहे. आता किती युजफुल आहे हे तर मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेन. रबर असते म्हणून पाणी शोषून घेते आणि याची पकलही जाते किचनवरती. तर स्पेशली भाज्या वगैरे धुण्यासाठी आणि थोडेसे भांडे असले तर मग ते बेसिनमध्ये घासते, तेव्हा मग हे किचन ओट्यावरती याच्यावरती ठेवलं की मग पाणी याच्यामध्ये जिरून जाते, मग पाणी पाणी होत नाही, किचन ओटा अगदी कोरडा राहतो. त्यासाठीच मी हे मागवलं आहे. आता बघूया किती युजफुल आहे. तर आता कालच मी तुम्हाला हे वापरून दाखवेन. असं जास्त महाग नाही मागवलं मी, स्वस्तच आहे, कारण मला आधी ट्राय करून बघायचं होतं. चांगलं निघालं तर मी अजून एक मागवेन, कारण किचन ओट्यावरती तर हे थोडं छोटंच आहे. थोडंसं मोठं असलं की जास्त भांडे असले तरी पण मग आपण धुवू शकतो, म्हणून जर चांगलं निघालं तर अजून एक मी मागून घेईन. बघूया आता कसं आहे. कालच याचा उपयोग दाखवेन मी तुम्हाला. तर आता संध्याकाळच्या जेवणामध्ये मला बनवायची होती पावभाजी, आणि वाटाणे पहा 10 किलो मी साठवून ठेवले होते, आणि वापरून आता फक्त 4 किलो राहिलेले आहेत. असं वाटतं अजून जास्त स्टोअर केले असते तर चांगलं झालं असतं, पण चला असो. आता पावभाजी करायला तर एवढी काही अवघड नाही आहे. सगळ्या मिक्स भाज्या आपल्याला फक्त शिजवायच्या असतात, पण तीही बनवायची सगळ्यांची वेगवेगळी पद्धत असते. पण मी तर त्यामध्ये 2-4 एक्स्ट्राचे मसाले घालते, म्हणून पावभाजीला अजूनच जास्त टेस्ट येते. तर तुम्हाला ही भाजीची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर तशीही शॉर्ट व्हिडिओमध्ये मी पावभाजीची रेसिपी शेअर करणारच आहे तुमच्यासोबत. आता सगळ्या भाज्यांमध्ये मी काय काय घेतलं आहे ते सांगते तुम्हाला. तर बटाटे घेतले आहे, फ्लावर घेतला आहे, वाटाणा घेतला आहे, आणि 2 वांगेसुद्धा घेतलेले आहे. पावभाजीमध्ये मी वांगेसुद्धा टाकत असते, कोणी कोणी टाकत नाही, पण मी नक्कीच टाकते. आणि शिमला मिरचीही टाकत असते, पण आज काही मी टाकली नाही. आणि या सगळ्या भाज्या मस्त स्वच्छ धुवून याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आणि मग त्या सगळ्या भाज्या मी कोरड्या काढून घेते, पाणी एक साईडवर काढून, आणि अशा प्रकारे त्याला मॅश करून घेते, म्हणजे लवकर मॅश होऊन जातात. रात्रीच्या जेवणासोबत मी काही सकाळची सुद्धा तयारी करून ठेवते. तर काल टिफिनमध्ये आलू मेथीची भाजी बनवायची होती, तर आलूसुद्धा मी आत्ताच उकळून ठेवले, म्हणजे सकाळी मग जास्त काही गडबड होत नाही, होतात मग सकाळी. भैया क्या करत हो? भैया क्या करत हो? भैया पाव खावत है? पाव खाएगा बेटा? पाव भाजी खाएगा? पाव भाजी पाव भाजी कौन खाएगा? तेरा डिश देख पड़ा है. तू क्यों रो रहा था?
बाबू क्यों रो रहा था? बाबू क्यों रो रहा था? हाँ बेटा आदि गोल गोल नको फिरू अभी दे. गिर देता ना बेटा, वो गिर जाता बेटा, लगा है तेरे को, कहाँ लगा? वो देख के चल बेटा, देख के चलने का बेटा. चलो अपने टीवी देखेंगे आप. चलो. घरामध्ये लहान मुलं असले की मस्त टाईमपास होऊन जातो त्यांच्या अवतीभोवती आणि खूप छानही वाटते. आता आमचे मुलं तर मोठे मोठे झाले आहेत म्हणून समोरचा मुलगा आहे तो रोज सकाळ संध्याकाळ आमच्या घरामध्ये येतो, खूप छान खेळतो आणि खूप छान रमलेलो आहोत आम्ही सुद्धा त्याच्यासोबत. चला मस्त पावभाजी बनवून तयार झालेली आहे. आणि एक सांगू का तुम्हाला, पावभाजीमध्ये शेवटी जर तुम्ही थोडीशी कसुरी मेथी घातली ना की त्याचा स्वाद अजूनच 4 गुणा वाढून जातो. मी तरी शेवटी घालते थोडीशी कसुरी मेथी कूस करून. आणि तुम्हालाही पावला तेल या बटर लावायचं आवडते का? तर आमच्या घरात तर कोणाला बटरपेक्षा तेल लावून असे तव्यावरती गरम केलेले म्हणजे शेकलेले पावच सगळ्यांना खूप जास्त आवडतात. प्रत्येकाची खाण्याची वेगवेगळी पद्धत असते. आमच्या घरामध्ये तेल लावून गरम केलेले पावच सगळ्यांना आवडतात, तर मी तर अशीच बनवत असते. चला आता मस्त पावभाजी बनवून तयार झालेली आहे आणि तुम्हीसुद्धा या जेवायला. तर आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच थांबवते. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.